मम्मी ढकल मारा. अयो नाही ना ढकलत. मरणा मातीच्या खात्यात दोघी मायले की खाना नाही चला. अयो चला चला. कुछ कुछ होता है. बस बस पलीकड सर चिकू. ए मम्मी काय ग कुठतरी फिरायला चल बाई. आता कवा येड नवा का तर कोण बघ काकत उद्या जाऊ. ए आता पित्त माहित नाही मम्मी. तिथं आहे ना नवऱ्याच्या घरी नुसतं काम करायला लागत माहिती का कुणी फिरायला नाही आता कुणी विचारित सुद्धा नाही माहिती का. नुसतं हे काम करा ते काम करा आमकच झालं तमकच झालं. सारे जण जातात निघून मीच राहते एकटी घरी. मला माहित नाही मला फिरायला घेऊन चल. आईच्या घरी आल्या ना तरच फिरायला भेटत माहिती का तुला. आता उद्या लेकरांच्या शाळा चालू परत कुठं फिरायलाच नाही भेटणार. हे लेकरांचं सकाळचं आवरून द्यायचं संध्याकाळचं शाळेतून आलं ते आवरायचं घरातल्यांचं आवरायचं रानातलं बघायचं सगळं बघायचं. कुणीच काय फिरायला नेत नाही. इथं आई बापाची आल्यानंतरच फिरायला भेटतं. तिथं मोकळा श्वास घ्यायला भेटतोय. नवऱ्याच्या घरी का मोकळा श्वास घ्यायला भेटतोय बाई मला नाही माहिती. मला फिरायला घेऊन चल मला नाही माहिती अजिबात. अगं पण काय लगेच तुला उद्या जायचंय का. उद्या जायचं परवा जायचं नाही. मला आता फिरायला जाऊ वाटलंय आताच चल. महिनाभर राहायचंय तुला. महिनाभर राहायचं पण मला आता फिरायला जायचं चल. महिनाभर जायचंय तर राहायचंय ना तर मग मला ती मावशीच्या घरी जायचंय त्यांच्या सगळ्यांच्या घरी जायचं थोडं थोडं फिरून यायचं बाई. मला तसं बी माहिती ना तुला. ह्या वर्षी ते वर्षी येते मी आणि त्याच्यात मला कुठं जाऊ न देत नाही येऊन देत नाही. लगेच आता ह्या पोरीची शाळा चालू झालं मी काय करायचं बरं घरी. आणि त्या आत्याचा फोन आला होता. त्या आत्या मला म्हणली की 4-5 दिवस येऊन जा माझ्याकडं. मला किती जीव लावी ती आत्या. कशाला जायची का त्या थोबाड तोंडीकड म्हणा आत्याकडे जायची. लय पुळका तुम्हाला आत्याचा. वळणाचं पाणी वळणाकडेच जायचं. ए मम्मी मी आवरून घेते ह्या पोरींचा आवर तू. पोरींचं एकदा काही लग्न झालं की संसारात गुंतून जात्यात. कशाचं त्यांना फिरणं होतंय का काय होतंय संसारात अडकून जात्यात. माहेरात आले 4 दिवस तर तेवढे सुखाने 4 दिवस राहायचं. मग आईचे ह्या कुशीला बस त्या कुशीला बस हे खा ते खा. तेच आईच्या जीवाला बरं वाटतं. जाऊ दे आता आली तर फिरत्यात इकडं तिकडं तर आनंद वाटतो आईच्या जीवाला. तेवढंच बरं वाटतं. जावय बाद झाला आता पोट दुखन. पोट माझं सासूबाई हे आपला आवडता ब्रँड आहे आंबालावर. मी आंबालावर आज का असं 1 डझन खाईन काहीच होत नाही मला. पोट दुखत नाही काहीच होत नाही. आणि आज 1 डझन खाऊन दाखवतो. हा कोणचा लवर आंबालावर. काय सांगू मेरी बर्बादी ग सुन मेरे आमीना दे दे. काय सांगू मेरी बर्बादी ग सुन मेरे आमीना दे दे. काय सांगू मेरी बर्बादी ग सुन मेरे आमीना. झाले बाई एकदाचे भांडे. ओ वहिनी आवरा पटकन फिरायला जायचंय. आणि ना मला पटकन एक साडी देता का. साडी अरे देवा साडी कोणती देऊ आता. अहो एखादी द्या भारीतली द्या पण उगा काही भंगार मुंगार देऊ नका. तुम्हाला आवडेल का पण माझी साडी एवढ्या काय खास नाही माझ्याकडं. ते मला माहिती तुमच्याकडे खास नाहीये. हाय 400-500 रुपयाच्या माझ्याकडे 10-15 हजार साड्या आहे. पण आता काय वेळेला नाहीये ना आपल्याकडं म्हणून आता तुमची घालायची वेळ आली. पटकन द्या. देता ना. हा क्या रे भिकमंग्या. लई फुगीर पण बाई एवढं असतं बाई 10-15 हजार. कधी बघितली असेल का सपनात तरी 10-15 हजारची साडी. 2-3 हजारची असेल त्यालाच 15 हजार. कोणती साडी द्यावा बाई आता. मला एक लई राग येतो गाड्या माझ्या साड्या जर कोणाला द्यायच्या म्हणल्यावरती. यांना मला सगळंच लागत आहे. मेकअपचं सामान हे सामान. एखादी साडी आता जाताना घेऊन पण जाते ना. सुनाला आवाज दे ना कवाच. रेशमे तिचं असंच आहे. कधी नटायचं म्हणलं का लई नटती. इतका उशीर असतो भाई ग. मग कळावं नाही का माणसं बाहेर निघले तर अजून बाहेर मी उभं राहायचं
आणि बोंबलत बसायचं वहिनी! रेशमी रेशमी. साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला ग, उषा खाली फोटो तुझा चांद रातीला. आणि हे काय घातलंय का? जीन्स टॉप. कशाला घातलं ते? तुला सांगितलं होतं नाही असलं घालायचं नाही. ए मम्मी, कोणत्या जमान्यात राहती ग तू? राहू दे, घालू दे. मी घातलं तर चालतं आणि सुनानी घातलं तर नाही चालत का? आणि तसं मी आणलं नाही म्हणून, नाही तर प्रत्येक वेळेस मी आल्यावर घालतेच का नाही? घालू दे त्यांना, काय नाही होत. चल बरं झालं. नका इमोशनल हो. चला चल, बस पटक्यान गाडीत. नाही 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 घालू दे अजून. आपरे घाल कपडे जा. जा अगं तू घाल. गप ना बाई. आता ताईनी सांगितलंय तुमच्या तोंडातून आज फुलं झडले तर देवाचा चमत्कार म्हणावा. ताई तुम्ही माझ्या सपोर्टनी बोलल्या, थँक्यू सो मच. हा. असंच ननंद आणि वहिनीचं प्रेम असलं ऐका तर ना. किती भारी होय ननंद भाव जाया. चालू गाडी घेऊन गप्पा मारू चला ना. हा हा चला. बस बस पटकन. थँक्यू हा चला आता, नका पाणी लावू. बोललं ना तुम्ही हो. चला बस मांडीवर बस तू माझ्या. चल बसा आतमध्ये. मी अलीकडे बसू पलीकडे. बसा मधीच. आता सारखं पलीकडं पलीकडं सारखं नाही. आता काय बाहेर जाऊ का? माग बसा इकडं. ताई चांगलं आहे, दादाला गाडी चालवता येते आहे की नाही? मग काय? आता एखादी फोर व्हीलर घेऊन टाका. असं म्हणतोय सासूबाई, फोरव्हीलरला पैसे. पुढे बघा पुढे बघा. मी म्हणलं होतं ना, फोर व्हीलरचं नाव नका घेऊ. लगेच पैसे मागत आहे मम्मीकडे. तुमच्या दादाला सांगितलं होतं एखादी फोर व्हीलर घ्या, यायचं नाव नाही आणि तुम्हाला कुठून घेऊन देणार आहेत म्हणजे आत्या. मग तुम्ही कशाला ओरडू राहिल्या मोठ्या मोठ्याने फोर व्हीलर घ्या म्हणून? थोबड तोंडाचे गपची बसकी. ते ऐकलं की त्याचे हे होईल. कुछ कुछ होता सारे ग म पद नि सा. ओ दादा तुमच्यावर सालं गाणं सवरून गाणं म्हणा. माझ्या आले कसं? हा सकाळ सकाळी लागलाय डोळा आणि बघतोय रिक्षावाला ग वाट याची बघतोय रिक्षावाला. बघतोय रिक्षावाला ग वाट माझी बघतोय रिक्षावाला. काय गाणं तुम्हाला आठवलं टायमावर बरोबर हा? मग दादा हुशार आहेत तसे लई. मग बघतोय रिक्षावाला वाट तुझी बघतोय रिक्षावाला. ल तुमच्यावर आलं. कसा खराब आहे जरा. तुम्ही म्हणले असते आजच्या लवरून गाणं मला पाठकीशी. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल. काय झालं हो? काय झालं? काय नाही काय नाही काय झालंय? काय नाही काय झालं? हा? काय नाही. अहो काय हरवला? वर ढगाला लागली कळे, पाणी थेंब थेंब गळे. वर ढगाला लागली कळे, पाणी थेंब थेंब गळे. काय झालंय? वर ढगाला लागली कळे, पाणी थेंब थेंब गळे. काय माणूस आहे? येऊ नका इकडं. घरी जायला रोग बसला होता काय पार माणसावरती? दळींदर वाणाचं कुठे वाटायला बसतात काय? काय हो, काय झालंय? काय नाही काय नाही. काय नाही काय काय नाही. घरी सुचत नाही माणसाला, बाहेर आलं का नेमका पटका करून फिरतो. कपडे सोने. जाऊ द्या. चला 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 आता. आता ती चालू बी व्हायला का? असल्या मित्राची गाडी आणखी बा. मग काय तर? ते काय माहिती का, मला पुढे फिरायला जायचं म्हणलं काय माणसाला असं नाही झाले माहिती. चला 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 परत गाण्याचे भेंडे खेळू बर का. हा. लल्ला लल्ला लरी चंदा की चकोरी लरी चंदा की चकोरी राल. आम्हाला किती नाव ठेवले. गाणं येत कोणावर आलं रे? तुमच्यावर आलंय. राहों में उनसे मुलाकात हो गई, जिसे डरते थे वही बात हो गई. ला 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 ला. आत्या आत्या पळाले ते परत. वर ढगाला लागली कळे, पाणी थेंब थेंब गळे.
काय खाल्लं आणि काय नाही काय माहिती. अगं हे सगळं आंब्यामुळे झालंय. आंब्यामुळे मग कस काय? अगं परत भर आंबे चोपलेत. काय सांगत आहे? मग म्हणजे ते आमरस काढायला आणले होते संध्याकाळी ते सगळे खाल्लेत. तरी म्हणते बस करा पोट दुकान, बस करा पोट दुकान. असं कधी नाही मिळलं आणि गाठकीने गिळलं. आणि पट्टा तुम्ही काय करता त्या दोघी जणी? तोंडातून ओढायचं होता. लहान आहे ते. बाई संध्याकाळी आमरस करीन म्हणलं होतं आणि खुशाल सगळे आंबे खाऊन टाकले तर. मला फिरायला जायचं होतं. आता घ्या हे फिरून राहिले तर राहणार. आता चांगलं फिरतोय नवरा आणि आपण रिक्षात बसू. अगं बारमातची कशी चाल आहे घाणवाणी. अहो चला लवकर उठा ना दादा. काय सांगू मेरी बर्बादी ग सुन मेरे आमीना दीदी काय सांगू मेरी बर्बादी ग सुन मेरे आमीना दीदी काय सांगू मेरी बर्बादी ग सुन मेरे आमीना दीदी. ओ काय हो तमाशा लावलाय तुम्ही? आता रिक्षा चालू शकत नाही. असं मग आंबे खाल्ले ना असा आमरस पडला पिवळा जरी पाणी बी नव्हतं दगडानेच फायरिंग केली. आता मी काय रिक्षा चालू शकत नाही. आता माग चला घरी. अहो मला फिरायला जायचंय ना. तुला फिरायला तर मी गळून गेले माझे हातपाय गळून गेले तर. मला आजचे दिवस फिरू द्या ना. ऐका ना आजच्या दिवस नाही न उद्याचे दिवस नाही. आता मला परत दगड सापडा लावू नका. घरी चला आता. काय खरंय ताई. चला फिरा. थांबा ना रिक्षा. अहो रिक्षा रिक्षा कोण चालू आपण चालू. ऐका ना रिक्षा 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 लेकर बाळ आहेत जावई असं काय काय आजचे दिवस रिक्षा चालवा तुम्ही. चालायची माग बसवतो रिक्षा कोण चालवायचं? परत घाई आल्या परत थांबू आपण कोण. तुम्ही रिटर्न चला ना माग. पाणी आहे का दगडाने परत फायरिंग लईच गार नवरा भेटलाय बघ. काय कराय बाय जावई असं काय होतंय तुम्हाला. आमरस पिवळा एवढे आंबे कशाला खायचे होते दादा? मला नको वाटलं म्हणत होते. तरी म्हणलं होतं मी आंबा लवर रे. मीच कवर झालो अख्खा. तुम्ही चांगलेच कव्हर झाले तर घासून. आय, 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 आय. करताना अहो, हळूहळू चालवा. हळू, हळू, कॅपॅसिटीच नाही राहिलं. अहो ऐका रिटर्न तरी चला घरी. हे बघा माझे ना पार चरा चरा परा झालंय. मला काय सांगायचं अशी बेजारी झाली. मी आता आहे ना तिकडं जाऊन पटांगणात बसवतो. आलं का दगड गोळा करून घेतो आणि इकडे थांबू नाही येऊ शकत आता. काय पटत आहे तुम्हाला? ओ अहो दादा काय झालं? दादा काय दगड? कोणाला आणायला घेतले दगड? परत लागतील ना अचानक परत आल्यावर पारपूर लय अवघड आहे. आता काय करतो मी? कसं घरी आता पोहोचायचं. जाता जाता जर रिक्षा लोकांची खराब झाली तर धुवून द्यावं लागेल आपल्याला. धुवायचं पडलंय आता घरी कसं जायचं? रिक्षा चालली ना. डोकर घेते का रिक्षा. तुम्ही जाणून बघता का? ट्राय करून बघता का? मी ट्राय करून बघाल काय जातंय. आम्ही सगळे खाली उतरतो तुम्ही एकटेच जाऊन बघा पुढे. बरोबर म्हणजे वहिनी मेरी आणि थोबाडवर करून गेली तरी तसं नाही. प्रॅक्टिस करा म्हणलं मी. आम्ही इथं थांबतो सगळे. मी माग बसवतो. हा दगड होतो खिशात. हा दगड तुम्हाला आली तर सांगा गाडी थांबवेल मी तसं. नाही तर गाडी पिवळी व्हायची सगळी. खाली या वहिनी तुम्ही जाऊन या दोघ जण. ट्राय करून या. असं बसा पटकीशीन. चला चला टरारा परा परा परा. अहो ऐका ना. ओ कुठं? अहो ऐका ना. मागे येते का? अहो ऐका ना तुम्ही. पाणी अहो. पाणी दगड आहे ना दगड दगड. ए ग बाई मम्मी मला फिरायला जायचं ना. आता एक काम करा. हे काय गायब झालेत दादा. हे काय यायचे नाही तर संध्याकाळ व्हायला लागली. लेकर बाळा सोबत येतं. रिक्षा काय मला नीट चालवता यायची नाही. त्याच्यामुळे तुम्ही दोघी पण धक्का मारा. मी अशी पुढे पुढे चालते. चला किती लांबवर धक्का मारायचा. चला लेकर आहेत त्यांच्यासाठी करावं लागेल. या ना तिकडून. हा मारा मारा. चला जोर लगा के. चला. अयो चला मम्मी ढकल. हा चला
मम्मी ढकल मारा. अयो नाही ना ढकलत. मरणा मातीच्या खात्यात दोघी मायले की खाना नाही चला. अयो चला चला व्हेरी गुड चला. अयो वहिनी तुम्ही जळगावापासून झाल्या. व्हेरी गुड चला आता देऊ राहिले ना. व्हेरी गुड चलो चलो व्हेरी गुड हाइंडर कुठं चला. चाललंय? नीट नीट आपल्या त्यांना नाही होत. अगं मरू दे मी पाय पाय जाईन बया 12 वाजूस तर पण मी रिक्षात बसायचे नाही धक्का द्यायचे नाही. अगं मम्मी माझ्या नवऱ्याने त्याच्या मित्राची रिक्षा आणली. आपण गेलो असं सोडून दुसऱ्याची असते तर ती बरपायकी घेईन. चल लोट. अगं माझे गुडघे वाट निघून जाते आत्या लोटा तुम्हाला अर्धे पैसे द्यावे लागते चला लोटा अर्धे नाही सगळे द्यावं लागतं. का रे बाई लोटा लोटा चला. आयो 1 2 3 जोर लगा के जोर लगा के डांस करो जोर लगा के कोणे रोट ना लोट लोटा लोटा चला 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 चला. आई ग. एक काम करते मी थोडी उतरते बाहेर. चला 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 आई मम्मी ढकल. ढकला ढकला ढकला. अरे वाह अरे औरतें किसी से कम नहीं होती. अरे वाह 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 वाह. इकडे चालली आहे रिक्षा चला 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 काय काय आपण डेंजर आहेत खरं आपल्याला कोणाची गरज नाही. अयो. आत्या चला लवकर एकदम भारी व्हेरी गुड सही जा रहे हो. बस दमले आता मी. माझ्याने काय व्हायना. आपण ना काय करू एक्सचेंज करू जागा. काय एक्सचेंज करायचे आता. मी तिकडे जाते तुम्ही इकडे या. बर जा जा आत्या इकडून या तुम्ही चला. अयो चला इकडं सारखा थोडस त्या अलीकडचं ना ते क्लच दाबायचं clutch. माहितीये. आणि तिकडे रोड कड घालू नका सरळ घ्या. हा जोर लगा के. 1 2 आत्या सासू सुनाचा दणका दाखवा. अय्या. जोर लगा के अय्या. काय झालंय? काय झालंय? आई ग काय खरं नाही आत्या या ताई मुळे झालंय. ताई एवढी सुद्धा रिक्षा अशी हालायला तयार नाही. आता 200 किलो जर आतमध्ये बसल्यावर कसं व्हायचं. काय म्हणतील अकराला दोघी दोघी बसल्यावर आपण दोघी दोघी कसं आता लोटायचं. मी नाही तर लोटीत काही इतक्या वेळ. नाही होय नाही नाही का? अगं बसा काय इथं. अकराला तुझी सून नाही तरी नाजूकच आहे. चल. मी चालू तुम्ही चालला तर का फिक्स का आत्या बघा बर का. मम्मी आत्या, तोंड चालितात तसं लय रिक्षा चालितात बरोबर. चला पोरीत माग. ना चालितात तुम्ही जरा इकडून. अगं ढकला की राम 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 अगं चल ना थोबाड तोंडच आहे चालत ना कशावर पाय द्यायचा ह्याच्यावर का इथं हा 1 2 साडे माडे 3 बुर्र हा नाही तुम्ही काय कोणता गिअर मारून राहिले. अगं थोबाड तोंडाची सांग की मला राम 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 म्हणून राहिले कोणाची माहितीवर चाललोय काय आपण. अगं राम राम केलं तर चला ती गाडीत पाटकिनी तिथंच निवेद वरती टाकून मला बसलाय. भारी फोटो तुम्हाला नाही चांगला दिसत त्यो. चला. तुमच्यावर तोंडावर मॅच करतोय बरोबर. नाही ना. चला पलीकडे सारखा आता सरळ वा. बजरंग बली की जय. बजरंग बली की जय. ये जोर लगा के हैया. चला थोडंच राहिलंय घर आलं. चला यार कुठं चालल्या? तुम्ही आता शिकाले का घरी चाललोय. ह्यो कोणता रस्ता आहे अलीकडचा? त्या रस्त्याला भीती वाटते म्हणून ह्या रस्त्याला चाललोय. घर कुठं आहे माहिती का? इकडं इकडं. किती लांब राहिल्यात? आपण आम्ही इकडून आलो. आपण आत्या युटर्न मारायचं होतं आपण मग पुढे सगळे चुकी तुमची आहे. तुमच्यामुळे सगळं होत आहे. तुमच्या डोक्यात नाही आलं का. तुमच्या डोक्यात शिजलं का तुमच्या डोक्यात शिजलं परत युटर्न मारायचा. थोबाड तोंडाची हा काही झालं तर म्हातारा माणूस कावाची लोट होतोय. गाम गाम झालं. त्याच्यावर दिवा ठेवून
फिरायला जायचं होतं ना फिरायला. गप्पच थोबाड तोंडात तुझ्या लय हे करते. कधी कुठं चाललं तर कुठं नाव नाही ना गोष्ट नाही पाहिजे नाटकी. बसा बोंबला तर बसा. हळूच हळूच हळूच. पाणी बी नाही